स्नेहा आणि सारंग गाडीत बसून निघून गेल्यावर कितीतरी वेळ सदाशिव वरांड्यातच उभा होता. आई सावकाश सावकाश दारापाशी आली. गेली का ती अवदसा? ती रागाने म्हणाली. आई, एवढा का ग राग करतेस तिचा? कोण कुठली मेली आली? सरळ घरात घुसून मला आई म्हणायला लागली, तुला भाऊ म्हणायला लागली. पाहिल्या क्षणापासून मला तिचं लक्षण काही ठीक दिसत नव्हतं. आईचा एकदा पूर्वग्रह झाला की तो काही केल्या बदलायचा नाही हे सदाशिवला अनुभवाने माहीत झालं होतं. ठीक आहे, तू जा आत आराम कर. आता काही ती पुन्हा यायची नाही तुला सतवायला, सदाशिव म्हणाला आणि ऑफिससाठी बाहेर पडला. पण जीपमधून ऑफिसमध्ये येताना आणि ऑफिसमध्ये टेबलामागे बसल्यावर त्याच्या मनात सारखा त्या स्त्रीचा, जी स्वतःला चंदी म्हणून घेत होती, तिचाच विचार येत होता. तिचं बोलणं चालणं पाहता काही केल्या त्याला ती भ्रमिष्ट किंवा भामटी वाटत नव्हती. तिचे दावे आणि तिचं वागणं क्षणभर दूर ठेवलं तरी काही गोष्टी अशा घडल्या होत्या की त्याचं स्पष्टीकरण देणंच अशक्य होतं. एक टायगर, पोलिसी खाक्यात वाढलेला आणि तयार झालेला तो कुत्रा मालकांच्या आज्ञेत होता. आईने हाक मारताच घरात घुसलेल्या परक्या माणसाच्या नरडीचा त्याने घोटच घेतला असता, पण ती चंदी तर त्याच्या गळ्याभोवती हात घालून बसली होती. टायगर तिला भीत नव्हता, पण ओळखतही नव्हता. तसाच्या तसा उभा राहून तो तिच्या नजरेत नजर लावून पाहत होता. मोठी चमत्कारिक गोष्ट. तिने वर्णन केलेला अपघात खरोखरच झाला होता. सोनचाफ्याची फुलं काढायला तो झाडावर चढला होता आणि कुचक्या फांदीवर भार दिल्याने खाली पडला होता. जीवावरच बेतायचं, पण मनगटाजवळच्या जखमेवर निभावलं होतं. बाबांनी रागाने ते सोनचाफ्याचं झाडच तोडून टाकलं होतं. ती जागा साफ केली होती. त्या अपघाताचं तिने किती अचूक वर्णन केलं होतं. सुरुवातीची बाहेरच्या खोलीतली फर्निचरची रचना तिने अगदी तंतोतंत वर्णन केली होती. आपण प्राध्यापक शारंगपाणीची मुलगी असल्याचा ती जो दावा करत होती तो अगदीच पोकळ नव्हता. पण हे वेड तिच्या डोक्यात कसं शिरलं? ती कोण होती? तिचं नाव काय होतं? कुठे राहत होती? त्याला आता स्वतःची जराशी शरम वाटली. ती काय मागत होती? नुसता आशीर्वाद. तिच्या शब्दांनी आणि तिच्या वागण्याने त्याच्या काळजातली अगदी आतली कोणती तरी तार छेडली गेली होती. त्याचं सगळं वागणंच चुकलं होतं. तिला आत बोलवायला हवी होती. चहाचा एखादा कप द्यायला हवा होता. तिची चौकशी करायला हवी होती. आता ती जेथून आली होती त्या 10-20 लाखांच्या शहरात गडप होणार होती. हरवलेल्या माणसांच्या जाहिराती वर्तमानपत्रांतून सतत येतच असतात. सदाशिवने या जाहिराती, फोटो इत्यादी तारीखवार एकत्र लावून ठेवण्याचं काम एकावर सोपवलं होतं. तेव्हा फायलीमध्ये डॉक्टर कुलकर्णी यांनी दिलेली जाहिरात असणं हा योगायोग नव्हता. योगायोग हा होता की नेमकी त्याच दिवशी काही ना काहीतरी कारणाने ती फाईल सदाशिव समोर येणं. आणि मनाशी विचार करीत असताना एक चाळा म्हणून तो फायलीची पानं चाळत होता आणि फर्र आवाज करीत पानांची चळत सरळ झाली आणि समोरच तिचा फोटो होता. खरोखर ईश्वराचे आभारच मानायला हवेत त्याला वाटलं. खाली डॉक्टरांचा पत्ता आणि फोन नंबर होता. आधी त्याला वाटलं त्यांना फोन लावावा, पण इन्स्पेक्टर शारंगपाणींचा फोन आहे म्हटलं की त्यांना विनाकारण काळजी वाटायची. सर्वसाधारण लोक पोलिसांपासून जरा 4 हात दूरच राहतात. ही त्याच्या रोजच्या अनुभवातली गोष्ट होती. रविवारी स्वतःच त्यांची गाठ घ्यायचं त्याने
ठरवलं आणि मग एकाएकी मनावरचं दडपण दूर झालं आणि तो आपल्या रोजच्या कामात पूर्ण लक्ष घालू शकला. 7च्या सुमारास तो परत घरी आला. आई बाहेरच्या खोलीतच बसली होती आणि त्याला दिसलं की ती अजून अस्वस्थ आहे. अशी काय बसली आहेस? त्याने विचारलं. अरे ती बया सकाळी येऊन गेल्यापासून काही सुचतच नाहीये बघ. अगं आई, ती जाताना सांगून गेली ना ती पुन्हा आपल्याला त्रास द्यायला यायची नाही म्हणून. मग आता जा की तिला विसरून. पण सदा तू एवढा पोलीस खात्यातला, तिने आपल्या घरची एवढी बेत्तम बातमी कशी काढली याचा तरी शोध घे की. पण आई, नवल वाटत नाही का? तिला या इतक्या वर्षापूर्वीच्या गोष्टी कशा माहीत होत्या? अरे हे भामटे घरातल्या गडी माणसांची संधान बांधतात आणि त्यांच्याकडून लहान मोठ्या गोष्टी काढून घेतात. घरात तर अशी वावरत होती की एखाद्याला वाटेल हिचा सारा जन्मच इथे गेला आहे. ती तेच म्हणत होती. सदाशिवने स्वतःशी विचार केला. त्याच क्षणी त्याने ठरवलं की त्या बाईंची भेट घेण्यासाठी तो पुण्यास जाणार आहे. हे आईच्या कानावर अजिबात घालायचं नाही. आई स्वतःच्या जीवाला आणखी घोर लावून घ्यायची. रविवारी 10च्या सुमारास तो निघाला. संध्याकाळपर्यंत परत येणार नाही कदाचित. एखादा दिवस पुण्यात मुक्कामही करावा लागेल याची त्याने आईला कल्पना दिली. डॉक्टर कुलकर्णींचा पत्ता सापडायला वेळ लागला नाही, पण ते बाहेर गेले होते. रविवारी डॉक्टर घरी सापडणं ही अगदी कठीण गोष्ट आहे याची त्याला कल्पना होतीच. समाधान एवढंच होतं की डॉक्टरांच्या पत्नीने त्यांना हॉलमध्ये बसवून घेतलं आणि सांगितलं की डॉक्टर एवढ्यातच परत येणार आहेत. पण त्यासाठी त्याला अर्धा तास थांबावं लागलं. डॉक्टर खोलीत येऊन बसताच त्याने आपली ओळख करून दिली. नाव ऐकताच डॉक्टरने जरा चमकून त्याच्याकडे पाहिलं, पण ते बोलले काहीच नाही. त्याच्याच पुढे बोलण्याची वाट पाहत थांबले. डॉक्टर, वर्तमानपत्रातली आपली जाहिरात मी वाचली. डॉक्टरांनी केवळ मान हलवली. हो, या अर्थी. खरं तर त्या बाई संबंधातच मी आपली भेट घेतली. छान. तुम्ही त्यांच्या संबंधात काय माहिती देऊ शकता? उलट आहे, मीच त्यांची माहिती विचारण्यासाठी आपल्याकडे आलो आहे. सदाशिव म्हणाला. डॉक्टर हसत म्हणाले, आम्हाला माहिती असती तर मग आम्ही वर्तमानपत्रात ती जाहिरात कशासाठी दिली असती? डॉक्टर, यात माझा संबंध कसा आला ते सांगतो. सदाशिव म्हणाला, मी तळेगावला असतो. पोलीस इन्स्पेक्टर आहे. तिथेच आमचा बंगला आहे, त्यात राहतो. आता परवाच्याच गुरुवारची ही गोष्ट आहे. सकाळी 11च्या सुमारास या फोटोतल्या बाई आमच्या घरी आल्या. माझी आई घरात एकटीच होती. या बाईंनी तिलाच आई अशी हाक मारायला सुरुवात केली. माझ्या आईला माझ्याखेरीज इतर कोणतंही अपत्य नाही. एखाद्या परक्या स्त्रीने असा दावा करणं किती विलक्षण गोष्ट आहे, नाही का? मग आई जराशी घाबरलीच. मला ऑफिसमधून बोलावून घरी आणलं आणि डॉक्टर, त्या स्त्रीने मलाही भाऊ म्हणून हाक मारायला सुरुवात केली. मला तो जरासा शॉकच होता. मग तुम्ही काय केलं? डॉक्टर, तिच्या बोलण्याची इंटेन्सिटी काही विलक्षणच होती. एक आणखी सांगायचं राहिलं. मुला बोलावून घ्यायच्या आधी आईने टायगरला हाक मारली. टायगर आमचा कुत्रा मोठा जबरदस्त आहे. आई सांगते की टायगरला पाहताच ती बाई घाबरली तर नाहीच, उलट अगं बाई अजून आहे वाटतं हा म्हणत टायगरच्या गळ्याभोवती अक्षरशः हातांची मिठी घातली. पुढचं जरा चमत्कारिक आहे. अनोळखी माणूस समोर आलं तर टायगर गुरगुरला असता. ओळखीचं माणूस आलं असतं
तर तेही त्याने आपल्या पद्धतीने दाखवलं असतं. वाघ, बिबळ्या असं काही भयानक जनावर आलं असतं तर त्याने शेपटीच पायात घातली असती. पण त्याने यातलं काहीच केलं नाही. जवळ आलेल्या त्या स्त्रीच्या नजरेला नजर लावून तो नुसता उभा होता. मला तर त्याचा अर्थच समजत नाही. मग आता आणखी नवलाची गोष्ट ऐका. तुला आम्ही ओळखत नाही म्हणताच त्या बाईने त्या घरात घडलेल्या, खूप वर्षापूर्वी घडलेल्या काही घटना सांगितल्या. पण आईने संतापाने तेव्हा सारं घरच डोक्यावर घेतलं. तेव्हा ती बाई खिन्न झाली आणि आमचा निरोप घेऊन गेली. ती आईसमोर आशीर्वादासाठी वाकली, पण आई मागेच सरली. माझ्याकडून सुद्धा तिला फक्त आशीर्वादच हवा होता. ती निघून गेल्यानंतर मला उमगलं, आपण तिचं नाव गाव सुद्धा विचारलं नाही. ती भामटी तर खास नव्हती, वेडीही नव्हती. मनाला सारखी चुटपुट लागली होती. तेवढ्यात वर्तमानपत्रातली तुमची जाहिरात वाचनात आली. सवड मिळताच आलो आहे. तुम्ही माझी तिच्याशी गाठ घालून द्याल का? हो. मग आजच होईल तर बरं. आजचा दिवस मला मोकळा आहे. आज नको. आज नको का? उद्या तिची एक महत्त्वाची भेट आहे. या बसा, मी तुम्हाला तिची चमत्कारिक हकीकतच सांगतो. शेखरने स्नेहाची सर्व हकीकत सदाशिवला सांगितली. म्हणजे ती तळेगावला येणार हे तुम्हाला माहीत होतं? माझ्याच गाडीतून ते दोघं तळेगावला आले होते. पण कशाचाच अर्थ लागत नाही, नाही का? हो, सर्व प्रकरणच जरा चमत्कारिक आहे खरं. आजचा दिवस जाऊ द्या. ते का म्हणालो ते आता तुम्हाला समजले असेल. उद्या 11च्या सुमारास ती बँकेत जाणार आहे. 11:30-12 वाजेपर्यंत परत येईल. मग तुम्ही तिची अवश्य भेट घ्या. तिच्या स्मृतीत तिचं जे एक पूर्वायुष्य आहे त्यातले फक्त तुम्ही खरे आहात. तिच्या डायरीत अनेक मित्र, अनेक मैत्रिणींचे पत्ते होते, फोन नंबर होते. ते सर्व फोन नंबर चुकीचे निघाले. त्या नावाची माणसंच नव्हती. तिच्या आठवणीतलं तिचं घर नव्हतं, काही नव्हतं. तुम्ही पहिलेच खरे असे तिला भेटता आहात. पाहूया तिची रिॲक्शन काय होते ती. अर्थात मी तिला काय? काही नाही. मनात आपला एक विचार आला होता. ठीक आहे, हा घ्या तिचा पत्ता आणि उद्या 12 नंतर. ओके. यस. आणि तुमचा मी खरोखरच फार फार आभारी आहे. त्यांना भेटण्याची मलाही जरा उत्सुकताच वाटायला लागली आहे. आज काम पुरं होईल अशी आशा होती. पण ठीक आहे, मी उद्याची सवड काढतो आणि त्यांची भेट घेतोच.